कोल्हापूर कोर्टाने प्रशांत कोरटकरला जामीन नाकारलेला। प्रशांत कोरटकरचा मुक्काम आता कोल्हापूर जेलमध्येच होणार आहे। 14 दिवस कोरटकर जेलची हवा खाणार आहे। प्रशांत कोरटकर एप्रिल पर्यंत जेलमध्येच राहणार असल्याचं आता कोर्टाने सांगितले, कारण महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी प्रशांत कोरटकरचा जेलमधला मुक्काम वाढलाय। प्रशांत कोरटकरने जामिनासाठी केलेला अर्ज कोर्टाने फेटाळलाय आणि त्यामुळे कोरटकर सध्या तरी न्यायालयीन कोठडीतच राहणार आहे। दरम्यान आज दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद पाहायला मिळाला। प्रशांत कोरटकरचा मुक्काम कोल्हापूर जेलमध्येच। चौदा दिवस कोरटकर जेलची हवा खाणार। कोर्टाने प्रशांतला जामीन नाकारला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक टिप्पणी करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टाने पुन्हा दणका दिला। कोरटकरने जामिनासाठी केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला। 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामिनावर आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली। या सुनावणीत दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला। सुनावणीवेळी कोरटकर व्हीसीद्वारे हजर होता। प्रशांत कोरटकर विरोधात मीडिया ट्रायल झाल्याचा आरोप कोरटकरच्या वकिलांनी केला। प्रशांत कोरटकरने तपासात सहकार्य केले, त्यामुळे त्याला जामीन मिळावा असा युक्तिवाद प्रशांतच्या वकिलांनी केला। तर आरोपीला जामीन दिल्यास तो पुन्हा फरार होईल असा युक्तिवाद फिर्यादींच्या वकिलांनी केला। एवढंच नव्हे तर प्रशांत पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी बाजू देखील सरकारी वकिलांनी मांडली। टेम्परिंग ऑफ एव्हिडन्स होऊ शकतो आणि जसा त्यांनी मोबाईल मधला डाटा इरेज करून मोबाईल सबमिट केला होता, त्यामुळे त्याप्रमाणे कलम सुद्धा पोलिसांनी त्यामध्ये इन्सर्ट केलेला आहे, तर त्या अनुषंगानेही तपास करणं गरजेचं आहे। प्रशांतचे व्हॉइस सॅम्पल घेतले, त्याची पडताळणी करणं शिल्लक आहे, त्यामुळे प्रशांतच्या 14 दिवसांच्या कोठडीचा कालावधी पूर्ण होऊ द्या ही सरकारी पक्षाने विनंती केली होती आणि ही विनंती कोर्टाने मान्य केली आहे। ते मुक्त झाले असता तर कदाचित एव्हिडन्स टॅम्पर केले गेले असते। बऱ्याच जणांची नावं याच्यात आलेली आहेत। त्या व्यक्तींना आणि या आरोपीला समोरासमोर बसून चौकशी करणं आवश्यक आहे। त्यांचे जे व्हॉइस सॅम्पल घेतले गेलेले आहेत त्याचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी जर बाहेर पडला असता तर कदाचित त्याचा काही प्रयत्न त्याने केला असता साक्षी पुरावे फोडण्याचा, आणि त्या संदर्भात जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाहीये आणि इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाहीये तोपर्यंत त्याला बाहेर सोडण्यात येऊ नये असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। सगळी यंत्रणा खिशात आहे असा आविर्भाव प्रशांत कोरटकरच्या देहबोलीतून दिसत होता। झटपट कोर्टात हजेरी आणि तातडीने जामीन होईल असं त्याला वाटत होतं, पण कायद्याने प्रशांतला चांगलाच हात दाखवला। आता पुढचे 10 ते 12 दिवस प्रशांतला कोल्हापूर जेलमधल्या अंडा सेलचे गज मोजावे लागणार आहेत। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।